यातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे. सर्व काही बातम्या पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला पात्र. KYC नंतर लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटींवरून 1.66 कोटींवर. मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र इतरांच्या आरक्षणाला धक्का लावू नका. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन. बकरी ईदच्या दिवशी माजलगावात 200हून अधिक गोवंशांची हत्या. माजलगावातील गोवंश हत्या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषींवर कडक कारवाई करा. सकारात्मक तोडग्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडले. 58 लाख कुणबी नोंदींचा दस्तावेज देण्याचे सरकारकडून मान्य. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा तोंडावर पडले. इराण शांतता कराराबाबत केलेले सर्व दावे खोटे निघाले. युद्ध थांबवणे हे इराणचे मुख्य उद्दिष्ट. जागतिक संकटातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत होणार. 2026 ते 27 मध्ये 6.9% दराने वाढणार. देशात दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचा कट उधळला. 8 जणांना अटक. मुंबऱ्यातील तरुणाचा कटात सहभाग. AIचा वापर काळाची गरज. प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आवश्यक. कोरोनानंतर इबोला व्हायरसचा शिरकाव. मुंबईत 10 जणांना लागण झाल्याचा संशय. नामांकित रुग्णालय अलर्ट मोडवर. पेट्रोल डिझेल महागाईविरोधात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा. बीडमध्ये निघाली अंत्ययात्रा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे लक्षवेधी आंदोलन. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची खैर नाही. तुकाराम मुंढेंचा धडाका. 3 दिवसात 33 अटक. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. कापूस आयातीवरील सीमाशुल्क हटविले. कापड उद्योगाला मोठा दिलासा. मान्सून उंबरठ्यावर. 2 दिवसात देवभूमी केरळमध्ये आगमनाची शक्यता. पेरणीची घाई करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन. तुम्ही काय ओबीसींना पाळणा आणि मराठ्यांना झोका बांधून दिला का? जरांगेंचा वडट्टीवारांवर जोरदार हल्ला. अवकाळी पावसाच्या भरोश्यावर पेरणीची घाई करू नका. शेतकऱ्यांची चिंता वाढली. 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून येणार नाही. कर्जमाफीची घोषणा आज होणार. मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा प्रस्ताव सादर होणार. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते देशव्यापी शेती वाचवा मोहीमचा शुभारंभ. ही मोहीम म्हणजे राष्ट्रीय संकल्प. शेतकऱ्याला मान्सूनच्या दमदार पावसाची प्रतीक्षा. बी बियाण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना जेलमध्ये घाला. बनावट सातबाऱ्याचा आधार घेऊन बोगसपणे पीक कर्ज, पीक विम्यासह इतर शासकीय लाभ घोटाळेबाजांनी उचलले. निवडणुकीसाठी 50% आरक्षण मर्यादित ठेवणार. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव. प्रवीण परदेशी समितीचा अहवाल सादर होणार. महाराष्ट्रावर मोठं संकट. 10% कमी पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांची चिंता वाढली. केरळमध्ये मान्सून पुढील 2 ते 3 दिवसात दाखल होणार. महाराष्ट्रात देखील पावसाचा इशारा.